तर नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता व्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण आहे ना कोकणामध्ये सर्वांच्याच घरी हा पदार्थ आहे ना सगळ्यांच्याच घरी बनवला जातो आणि ते म्हणजे सुकट। तर तुम्हाला तर माहिती असेल सुकट आणि भाकरी ही कोकणामध्ये किती प्रसिद्ध आहे आणि ती खायला सुद्धा किती छान लागते। तर आज आपण बनवणार आहे सुकट। तर सुकट बनवताना आहे ना आईनी सर्वात पहिलं तेल गरम करून घेतलं। तेलामध्ये आहे ना 2 ते 3 कांदे चांगले बारीक चिरून घेतले आणि कांदे आहे ना लवकर शिजण्यासाठी आहे ना आपण त्याच्यामध्ये आधीच मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून कांदा आपला चांगला शिजला जाईल। तर कांदा आपला ना एका बाजूला चांगला शिजतो आहे। तर ह्यामध्ये आहे ना आईने एका ताटामध्ये सुकट घेतली, ती चांगली आहे ना पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि काही लोक आहे ना सुकट पहिलं तव्यावरती गरम करून घेतात, तुम्ही तशी बनवू शकता, तशी सुद्धा खायला छान लागते। तर आम्ही आहे ना सुकट पहिली भाजून घेत नाही, आम्ही सुकट आहे ना पाण्यामध्ये चांगली थोडं 5 ते 10 मिनटं आहे ना आपण ठेवून द्यायची, त्यामुळे ना त्याच्यामध्ये जो असलेला कचरा वगैरे सगळं निघून जाईल। त्यानंतर आपण आहे ना याच्यामध्ये 2 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेतलेले आहे। तर आपण त्यामध्ये मीठ आधीच टाकून घेतलेलं होतं, त्यामुळे टोमॅटो आणि कांदा हा चांगला शिजला जाईल। आणि आपण त्याच्यामध्ये आहे ना आता कैरीचं सीझन चालू झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण बारीक कैरी आहे ना आपण बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आपण कैरीसुद्धा फोडणीला टाकलेल्या आहेत, त्यामुळे ना सुकटला एक छान चवसुद्धा येईल, आंबट तिखट सुकट खायला सुद्धा खूप छान लागते। तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये आहे ना 1 ते 1.5 चमचे मालवणी मसाला टाकून घ्यायचा। आमचा मसाला थोडासा तिखट आहे, त्यामुळे आईने 1च चमचा टाकला आहे। तुम्हाला जर अजून तिखट हवा असेल तर तुम्ही 1 ते 1.5 चमचे मालवणी मसाला टाकू शकता यामध्ये। तर मालवणी मसाला टाकून घेतलेला आहे। आता आपण आहे ना ह्यावरती झाकण ठेवूया आणि थोडंसं आहे ना पाणी घालून घेऊया झाकणावरती आणि हे चांगलं शिजवून घेऊया पहिलं। तर बघू शकता तुम्ही टोमॅटो आणि कांदा हा आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि त्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। तर आता आपण ह्यामध्ये सुकट टाकून घेऊया।